नागभीडमध्ये चितळाचा मांडवी वस्तीत शिरकाव, वन विभागाने सुरक्षित पकडून जंगलात सोडले। नागभीड तालुक्यातील आदिवासी मोहल्ला परिसरात आज एक अनोखी घटना घडली। विनोद सलामे यांच्या घरात अचानक चितळ घुसल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। मांडवी वस्तीत वन्य प्राण्याचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। के तिरपुडे, क्षेत्र सहाय्यक डोंगरगाव, केडी मसराम, क्षेत्र सहाय्यक नागभीड, आरपी तावाडे, क्षेत्र सहाय्यक मिंडाळा तसेच वनरक्षक CS कुथे, सुरपाम व बडधे यांनी संयुक्त कारवाई करत चितळाला सुरक्षित ताब्यात घेतले। या बचाव कार्यात झेप संस्थेचे अध्यक्ष पवन नगरे तसेच सदस्य ओमप्रकाश मेश्राम, गुलाब राऊत, प्रीतम रगडे, सतीश जीवतोळे, पराग भांडारकर, अक्षय उईके यांनी उपस्थित राहून मदत केली। तसेच विश्व हिंदू परिषदेचे अभिषेक जयस्वाल आणि अमोल गिरीपुंजे यांनीही सहकार्य केले। दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजयजी गजपुरे आणि गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य किरण गजपुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। चितळाची वैद्यकीय तपासणी नागभीड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर तृप्ती खेरकर यांनी केली। तपासणीनंतर चितळ पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट झाल्यावर वन विभागाने त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडले। या घटनेमुळे नागभीड परिसरात वन्य प्राणी मानवी वस्तीत येण्याच्या घटना वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। CTV साठी परिमल मदनकर यांची रिपोर्ट।